विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास छान सुरू आहे दिसतंय. तुम्ही करताय अभ्यास हे दिसून आलेलं आहे. मग चला याच सीरीज मध्ये दुसरा लॉ ना 2च मिनिटात विथ घ्यायचंय आपल्याला. मी तुम्हाला सांगू का? स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. A इक्वॉल्स टू E. अरे पण A म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हणूया आपण. ई म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ इमिशन, इमिसिव्हिटी म्हणूया आपण. मग कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ॲट एनी गिव्हन टेम्परेचर. कुठल्या लॉचं स्टेटमेंट आहे? तर हे आहे क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. बरं चला आता विषय निघालाय ए आणि आर आणि टी काय जरा विचार करूया बरं का. नीट लक्ष द्या. हे जरा एक्स्ट्रा शिकवतोय बरं का. ही ना टोटल हीट इन्सिडेंट होते. तो क्यू आहे बरं का माझ्यासाठी लक्षात घ्या. मग ही हीट इन्सिडेंट होते. त्यातले काही हीट रिफ्लेक्ट होते. मी जाणून-बुजून असा अँगल घेतलाय. मी असं काही रिफ्लेक्शन जे लाईटचा कुठला लॉ मला घ्यायचा नाहीये. काही हीट याच्यातून ट्रान्समिट होऊन जाते आणि काही हीट हा ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब करतोय म्हणूया आपण. अरे पण ट्रान्समिट केलेली हीट, ॲब्सॉर्ब केलेली हीट आणि रिफ्लेक्ट झालेली हीट दॅट इक्वल्स टू टोटल हीट. बरोबर आहे ना सांगा बघू? मग मी फॉर्म्युला तयार करू का? की ॲब्सॉर्ब केलेली हीट रिफ्लेक्ट केलेली हीट, ट्रान्समिट झालेला पार्ट दॅट इक्वल्स टू टोटल हीट इन्सिडेंट ऑन दॅट ऑब्जेक्ट. ओके. प्रत्येकाला क्यू न डिव्हाइड करूया. क्यूए ला क्यू न डिव्हाइड करूया. क्यूआर ला क्यू न डिव्हाइड करूया. क्यूटी ला क्यू न डिव्हाइड करूया. दॅट इक्वल्स टू 1. दॅट इक्वल्स टू 1. ओके. आता 3 डेफिनेशन एक्स्ट्रा करूया याच्याबरोबर. थोडासा 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल बरं का बाळांनो. मी म्हणलो 2 मिनिटं पण एक्स्ट्रा वेळ लागेल. Ratio of quantity of heat absorbed by the body to the total heat incident on that object is known as coefficient of absorption. म्हणजेच की absorptivity. Ratio of heat reflected by the body to the total quantity of heat incident on that body is known as coefficient of reflection. हे coefficient of transmission. मग हे बघा absorbed by the body, reflected by the body, transmitted थ्रू द बॉडी लिहायचं. बरं का लक्षात घ्या. थोडंसं इंग्लिश चालेल ना चांगलं इम्प्रूव्ह करा. दॅट इक्वल्स टू 1 झाला की फॉर्म्युला तयार. मग याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो बरं का. बरं. ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि ई म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ इमिशन. चला याच्या प्रूफ कडे जाऊया बाळांनो. प्रूफ कडे. बरं हे स्टेटमेंट इथे दिलंय बघा. सिम्बॉलिकली ए इक्वल्स टू 2 स्टेटमेंट आहेत रे. मी तर हेच लक्षात ठेवलंय. वरचं स्टेटमेंट काय दिलं जरा बघूया. रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. Ratio of emissive power to the coefficient of absorption is equals to emissive power of a perfectly black body. Symbolically, ratio of emissive power, okay, E म्हणूया आपण. To the coefficient of absorption म्हणजे A म्हणूया आपण. That equals to RB perfectly black body. पण हे सिम्बॉल मध्ये गोंधळ नको. आपण पुस्तकात काय दिले तेच घेऊया बरं का लक्षात घ्या. तर याचं प्रूफ घ्यायचं आहे मला. मग मी प्रूफला काय करतोय इकडे बघत नाही तुम्हाला इकडे दाखवतो. हे एक एन्क्लोजर घेतलंय मी. ओके. हॉट एन्क्लोजर आहे. त्यात मी ऑब्जेक्ट ए ठेवतोय, ऑब्जेक्ट बी ठेवतोय. तो जो ए आहे ना ती ऑर्डिनरी बॉडी आहे. पण बी जे आहे हा ए म्हणूया आपण. इकडे ए आणि इकडे बी आहे बरं का. ए ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि बी मात्र परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. मग तुम्हाला माहिती आहे ना, की परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळी हीट ॲब्सॉर्ब करते. बरोबर आहे? म्हणजे ह्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होणार रॅपिडली. एचं पण इन्क्रीज होणार रे, पण हळू पण होणार इन्क्रीज लक्षात घ्या. पण एक वेळ अशी येणार, की Aचं टेम्परेचर, Bचं टेम्परेचर आणि ह्या एन्क्लोजरचं टेम्परेचर सेम होणार. तेच इथं दिलंय. मग त्या केसमध्ये ते जेवढी हीट ॲब्सॉर्ब करते तेवढीच इमिट करत असतात. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं ना, तेव्हा हीट ॲब्सॉर्प्शन थांबत नाही. तो करतो की हीट ॲब्सॉर्ब, पण इमिट पण करतो. मग तेच मला लिहायचंय. लेट आर बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी ए. मग तुम्ही लेट लिहायचं. बरोबर आहे. आर इक्वल्स टू. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू का, हे जे ऑब्जेक्ट आहेत ना, ते थर्मली काय म्हणूया आपण ॲक्चुअली थर्मल जे असे एन्क्लोजरमध्ये ठेवलेत असं लिहा बरं का. लेट 2 ऑब्जेक्ट्स ए एंड बी आर पुट इन द एन्क्लोजर, हॉट एन्क्लोजर ॲज शोन इन द अबोव्ह फिगर. ही फिगर काढा आणि नंतर लिहा. आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर, आर बी म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी लक्षात घ्या. ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडेंट ऑन बॉडी इन युनिट टाईम. QA, QA हीट ॲब्सॉर्ब्ड बाय बॉडी ए. मग तुम्हाला हे दिले QA इक्वल्स टू A इंटू Q. ऑब्व्हियसली. पण ब्लॅक बॉडी सगळीच हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. त्यामुळे ब्लॅक बॉडीसाठी फक्त Q येणार आहे. आता सांगू का हे काहीही लिहू नका. डायरेक्टली हे लिहिलं तरी चालेल. मग किंवा मी मगाशी वाक्य सांगितलेलं लिहू शकाल?
की ऍट फर्स्ट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी increases rapidly, but at the same time temperature of A also increases. After some time, temperature of all three, A object, B object and enclosure remains same, constant म्हणूया आपण. मग in this case quantity of heat absorbed equals to heat emitted. आता A तर ऑर्डिनरी बॉडी आहे. मग तिने हीट किती ऍब्सॉर्ब केली? A इंटू क्यू. लिहिलंय का बघा इथं कुठंतरी? हा, A इंटू क्यू. आणि दॅट इक्वल्स टू हीट इमिटेड. मग हीट इमिटेड साठी तुम्ही इमिसिव्ह पॉवर घ्या. अरे पण परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळीच हीट ऍब्सॉर्ब करणार आहे. ऐका, दॅट इक्वल्स टू आरबी घ्या. घ्या की यांचा रेशो. मग ए इक्वल्स टू बघा ना, क्यू ला क्यू कॅन्सल होणार आणि आर अपॉन आरबी येणार. अरे पण आर अपॉन आरबी म्हणजेच ई असतं, लक्षात घ्या. हे काय? मग आर अपॉन आरबी म्हणजे ई झालं की मग कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. प्रूफ मिळाले आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय समजून घ्या. मी इथं चेंज करतोय बघा. शांतपणे बघा. मी आर वरती घेतोय आणि ए खालती घेतोय आणि दॅट इक्वल्स टू आरबी लिहितोय ना. आठवा आपण ह्यानं सुरुवात केली होती. ओके, पहिलं स्टेटमेंट दाखवतो तुम्हाला. हा बघा. इमिसिव्ह पॉवर म्हणजे आर, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे ए, म्हणजे म्हणजे इमिसिव्ह पॉवर फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी हे लक्षात घ्या. म्हणजे लक्षात ठेवा, हीट इमिटेड काढण्यासाठी इमिसिव्ह पॉवर घ्यायला लागते, हे लक्षात ठेवलं तर बास होईल. परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळीच हीट ऍब्सॉर्ब करते म्हणजे क्यू घ्या. ओके, बरं आता हा लॉ स्टेटमेंट खूप इझी आहे. पण एक न्यूमेरिकल छोटंसं बरं का बाळांनो, तुम्हाला माहिती आहे हे पुस्तकातली एमसीक्यू आहे, परीक्षेत आहे तसे आलेले आहेत. तर माझा एक होमवर्क आहे तुम्हाला. अथर्मणस सबस्टन्स, डायथर्मणस सबस्टन्स. मग यातून हीट ट्रान्समिट होतच नाहीये. ते कुठला सबस्टन्स तुम्ही चेक करा. त्याला टी इक्वल टू 0 येणार. परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळीच हीट ऍब्सॉर्ब करते म्हणजे ए इक्वल्स टू 1 येणार. आर आणि टी तिथे 0 येणार ना. म्हणजे पुस्तकात शोधा त्याच पेजवर. बरं काय दिलंय? ए ची व्हॅल्यू दिले 0.72. आर ची व्हॅल्यू दिले 0. हे आणि टी ची व्हॅल्यू विचारली असणार आहे. ऑब्व्हियसली ह्या दोन मोठ्या व्हॅल्यू तर येणार नाहीत. हे 96 दिसायला लागलंय मला. त्याच्यामुळे हे उत्तर येणार. बरोबर ना बाळांनो सांगा? हे दोघांचे ॲडिशन बघा 96 येते. मग 0.04 आन्सर येणार. व्यवस्थित सबट्रॅक्शन करा. हातातले मार्क आहेत, लक्षात घ्या. तर चला लगेच दुसऱ्या लॉच्या व्हिडिओ येणार आहे. मग किर्चॉफ्स लॉच्या प्रूफला वेळ लागतो ना. ते एन्क्लोजर काढा. साध्या भाषेतल्या आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ऑर्डिनरी बॉडी. आरबी म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल्स टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. हा सुद्धा स्टेटमेंट आहे. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन, हे सुद्धा स्टेटमेंट आहे ऍट एनी गिव्हन टेम्परेचर. चला मग झालाय लॉ आपला. चांगला चाललाय अभ्यास. ऑल द बेस्ट.